मित्रांनो, तुम्ही कधी जिक्सॉ पझल सोडवले आहे का? मी त्या मोठ्याबद्दल बोलत आहे, ज्याला सोडवण्यासाठी तुम्हाला तासनतास लागू शकतात. मित्रांनो, घर खरेदी करणे म्हणजे जिक्सॉ पझल सोडवण्यासारखंच आहे. आणि तुम्ही जर होम लोन घ्यायचं ठरवलं तर अजून थोडं कठीण जाऊ शकतं. जसं जिक्सॉ पझल मध्ये प्रत्येक पीस हा दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि तो व्यवस्थित त्याच्या जागेवर बसणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. या दोन्ही गोष्टी एकच आहेत यावर तुमची खात्री नाही आहे का? नाही तर मला एक्सप्लेन करू द्या. मित्रांनो, जर तुम्ही कधी जिक्सॉ पझल सोडवला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही एक लॉंग प्रोसेस आहे, ज्याच्यासाठी पेशन्स खूप जास्त गरजेचे आहेत. कर्ज घेऊन घर घेण्यासही वेळ लागू शकतो. जिक्सॉ पझल सह आलेल्या संपूर्ण चित्राप्रमाणे दोन्ही प्रक्रिया सुरू करण्याच्या पूर्वी तुमची दृष्टी क्लिअर पाहिजे. या दोन्ही गोष्टी समान कशा आहेत हे सांगण्यासाठी माझ्याकडे खूप मोठी यादी आहे. पण या दोन्ही गोष्टींमधली समानता जाणून घेण्यासाठी तुम्ही इथे आलेला नाहीये, बरोबर आहे ना? या दोन्ही गोष्टींमध्ये तुलना करण्याचं माझं कारण एवढंच आहे की कर्ज घेणे किंवा घर खरेदी करणे हे थोडंसं कॉम्प्लेक्स असू शकतं आणि लोक पहिल्यांदा ही गोष्ट जर करत असतील तर चुका होतातच आणि त्या चुकांचा गंभीर परिणाम होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं ग्रो मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला अशा जगात घेऊन जाणार आहे ज्याच्यामध्ये स्वप्न ही विटांनी बांधली जातात आणि चार भिंती एक घर तयार करतात. हे जग आहे होम लोनचं जग. पण घराच्या मालकीच्या स्वप्नाळू जगात जाण्याच्या अगोदर तुमचे घोडे थोडेसे टाईट करा. या व्हिडिओमध्ये मी काही स्वप्नवत नसलेली गुपितं उलगडणार आहे. होम लोन घेताना सामान्य प्रकारच्या ज्या मिस्टेक्स असतात लोक भरपूर करतात आणि ह्या मिस्टेक्स तुम्ही कशा अवॉइड करू शकता याबद्दलचं नॉलेज आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुमचा घर खरेदीचा जो प्रवास आहे तो सिल्क सारखा स्मूथ असला पाहिजे. चला तर मग बघूया होम लोन घेताना कुठल्या मिस्टेक आपल्याला टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, होम लोन घेताना 5 महत्त्वाच्या चुका लोक कोणत्या करतात याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही वही आणि पेन घेऊ शकता आणि नोट करू शकता. त्याचबरोबर होम लोन घेतानाची काही सिक्रेट्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तुम्ही तीही नमूद करून घेऊ शकता. तुम्ही बरोबर ऐकलत, सिक्रेट्स. मित्रांनो, सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर रिसर्च. मित्रांनो, अलीकडच्या वर्षामध्ये होम लोन घेणं खूप सोपं झालेलं आहे. तुमच्या मागणीनुसार तुम्ही बँकेत जाऊ शकता आणि तेवढं होम लोन तुम्ही घेऊ शकता. हे एका प्रकारे चांगलंच आहे. पण बरेच लोक काय करतात की होम लोन घेण्यासाठी प्रॉपर रिसर्च न करता उडी मारतात. मित्रांनो, जर तुम्ही मार्केट रिसर्च करून होम लोन घेतलं तर त्या होम लोनचा टेन्युअर काय आहे, त्याचा व्याजदर काय आहे, ते तुम्हाला परवडेल का, या गोष्टी स्पष्ट होतात. मार्केट रिसर्च होम लोनवर जे विविध पैलू आहेत त्याचा मार्केट स्टँडर्ड काय आहे हे समजण्यासाठी मदत करतो. तुम्ही रिसर्च करत असलेल्या सर्व कर्जदारांची वैशिष्ट्ये आणि व्याजदर रेकॉर्ड करायला विसरू नका. अशा प्रकारे तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे तुम्ही ठरवू शकता. व्यवस्थित सगळ्या गोष्टी रिसर्च करून तुम्ही होम लोन घ्यायचं ठरवलं तर कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि तुमचं बजेट एस्टिमेट करण्यासाठी तुम्हाला मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त कमी व्याजदरासाठी नाहीये. काही लेंडर काय करतात की कमी व्याजदर प्रोव्हाइड करतात, पण त्याच्या मागचं जे शुल्क असतं म्हणजेच हिडन चार्जेस जे असतात किंवा प्रोसेसिंग फी असते ती जास्त असू शकते. तुमचा रिसर्च पूर्ण झाल्यानंतर तुमचा जो कोण लेंडर आहे त्याच्याबरोबर निगोशिएट करण्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की मार्केटमध्ये सध्याचे व्याजदर काय आहेत त्याच्याबद्दल रिसर्च करा. तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे ते तपासा. इंटरेस्टच्या संबंधित म्हणजेच व्याजाच्या संबंधित काही हिडन चार्जेस आहेत का नाहीत ते बघून घ्या. प्रोसेसिंग फी कमी करण्यासाठी सांगा. बँक किंवा NBFC मध्ये होम लोन अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही रिसर्च करणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळे अवेलेबल ऑप्शन्स समजून घेण्याच्या आधी होम लोन घेण्याची घाई करू नका. तुम्हाला काय गोष्टी माहिती असल्या पाहिजेत याची लिस्ट जरी मोठी असली तरी या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जाचा प्रकार कुठला आहे, दुसरा त्याचा व्याजदर किती आहे आणि तिसरा त्याची सर्व्हिस कशा प्रकारची आहे. मी तुम्हाला लोनच्या टाईप बद्दल ओव्हरव्ह्यू देतो. मला वाटतं की जेव्हा तुम्ही मार्केट रिसर्च कराल तेव्हा ही गोष्ट तुमची मदत करू शकते. जेव्हा तुम्ही होम लोन घ्यायला जाता तेव्हा 2 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला बँक प्रोव्हाइड करते. पहिला आहे फ्लोटिंग आणि दुसरा आहे फिक्स रेट. आता तुम्ही एक कसे निवडाल, मी आधीच सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीत घाई करू नका. प्रॉपर रिसर्च करा आणि नंतरच उडी मारा. मी या दोन्ही गोष्टींचं स्पष्टीकरण तुमच्या समोर देतो म्हणजे तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया फ्लोटिंग इंटरेस्ट रेट. जेव्हा तुम्ही होम लोन घेताना फ्लोटिंग रेट डिसाइड करता तेव्हा तुमचं पूर्ण जे कर्ज असतं त्याचा पूर्ण जो कालावधी आहे त्याच्यासाठी व्याज ठरवलं जात नाही. म्हणजे निश्चित व्याज तेथे नसतं.
त्याऐवजी मार्केटची सिच्युएशन काय आहे, आरबीआयचे रेट्स काय आहेत आणि जे कोण लेंडर आहेत या सगळ्यांच्या इंटरनल पॉलिसीने जे बेंचमार्क ठरवलेले असतात ते व्याजदर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि या सगळ्यामध्ये चढ उतार होत असते। त्यामुळे जर तुम्ही 9% व्याजदराने जर कर्ज घेतला असेल आणि मार्केटची सिच्युएशन चेंज झाली तर ते 8.75 पण होऊ शकतं किंवा 9.25 पण होऊ शकतं। दुसरा प्रकार आहे फिक्स इंटरेस्ट रेट। जेव्हा तुम्ही होम लोन घेता आणि फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा ऑप्शन सिलेक्ट करता तेव्हा कर्जाच्या पूर्ण कालावधीसाठी तुमचा जो व्याजदर असतो तो निश्चित केला गेलेला असतो। याचा अर्थ असा आहे की तुमचा महिन्याचा जो ईएमआय आहे तो सारखाच राहील। ही गोष्ट तुमच्या बजेटमध्ये स्थिरता आणि अंदाज येण्यासाठी मदत करते। तुमचा व्याजदर जर 9% असेल तर मार्केटची सिच्युएशन लक्षात न घेता कालावधी पूर्ण होईपर्यंत तो व्याजदर 9%च राहणार। तुम्ही प्रत्येक प्रकाराच्या साधक आणि बाधक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच तुमच्यासाठी फायनल कॉल काय आहे हे ठरवलं पाहिजे। नाही, मी हे सगळं तुमच्यावर सोपवणार नाहीये। लोनसाठी अजून एक व्हिडिओ आमच्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो तुमची मदत करू शकतो। जर तुम्ही तो अजून बघितला नसेल तर आय बटनवर त्याची लिंक अवेलेबल आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक आम्ही प्रोव्हाइड केली आहे। तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। मित्रांनो, याचप्रमाणे तुम्हाला इतर मुद्द्यांवरही रिसर्च करणं गरजेचं आहे। मित्रांनो, दुसरी मिस्टेक आहे ओव्हरलुकिंग युअर क्रेडिट स्कोर। तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर माहिती आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही टर्म्स माहित नसेल, त्यामुळे ही मिस्टेक सांगण्यापूर्वी मी तुम्हाला क्रेडिट स्कोर म्हणजे काय हे सांगू इच्छितो। क्रेडिट स्कोर म्हणजे तुमच्या क्रेडिट योग्यतेचं न्यूमरिकल रिप्रेझेंटेशन आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर कोणी कर्ज देत असेल तर तुम्ही ते वेळेवर किंवा कर्जाच्या सगळ्या करारांच्या अटीप्रमाणे भागवण्याची शक्यता किती आहे। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून आहेत। या सगळ्यामध्ये काही फॅक्टर्स लक्षात घेतले जातात, जसं की तुमची पेमेंट हिस्ट्री, तुमची क्रेडिट लेंथ किती आहे, तुमचे टाइप्स ऑफ क्रेडिट अकाउंट किती आहेत आणि तुमचं क्रेडिट युटिलायझेशन किती आहे। या सगळ्या टर्म्स थोड्या टेक्निकल असू शकतात। बेसिकली तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतली आहेत, ती तुमच्याकडे किती दिवसापासून होती, तुम्ही त्या कर्जाची परतफेड करताना किती नियमित होता, या सगळ्या गोष्टी समजावून सांगणं या व्हिडिओच्या स्कोपच्या पलीकडे आहे। परंतु तुम्हाला या गोष्टी माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे। क्रेडिटच्या संबंधित जी कुठली गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम करू शकते आणि इथे तुमच्या क्रेडिट कार्डचे रिपेमेंटही लक्षात घेतले जाते। आता आपल्या मुद्द्यावर येऊया। लोक मिस्टेक कुठली करतात, त्यांचा क्रेडिट स्कोर काय आहे हे लक्षातच घेत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। तुम्ही भविष्यात कधी जर कर्ज घेणार असाल तर ते कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवला पाहिजे किंवा जर तो खराब असेल तर तो सुधारण्यावर भर दिला पाहिजे। आता आपण ते का करावे याचं कारण खूप सोपं आहे। कर्ज मंजुरी प्रक्रियेमध्ये क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला जे व्याजदर ड्यू केले जातात ते तुमच्या क्रेडिट स्कोरशी रिलेटेड असतात आणि जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल आणि तुम्हाला कमी व्याजदर पाहिजे असतील तर ते मिळू शकणार नाहीत जर क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर। आणि जर तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज पाहिजे असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तो सुधारण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत। आता आकर्षक होम लोन मिळवण्यासाठी मिनिमम क्रेडिट स्कोर किती पाहिजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? मित्रांनो, जर तुम्ही तुमचा सिबिल स्कोर 750 आणि त्याच्यापेक्षा जास्त ठेवलात तर तुम्हाला आकर्षक दरामध्ये होम लोन्स मिळू शकतात, कारण सामान्यतः हा जो स्कोर आहे तो कर्ज मंजुरीसाठी चांगला मानला जातो। पुढील मिस्टेक कडे जाण्याच्या अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर कमी कसा होणार नाही याच्याबद्दल मी तुम्हाला एक टिप देतो। एकाच वेळी अनेक कर्जासाठी अर्ज करणे टाळा, कारण तुमचा प्रत्येक अर्ज जो तुम्ही लेंडरकडे केलेला असतो तो तुमच्या क्रेडिट स्कोरवर इफेक्ट ठरू शकतो। अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ड्यू अमाउंट जी आहे, म्हणजे कर्ज परतफेडीची जी अमाउंट आहे ती वेळेत भरा, विशेषतः तुमचं क्रेडिट कार्डचं बिल, कारण क्रेडिट कार्डचं बिल जर तुम्ही थकवलं तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुम्हाला जर काही अजून टिप्स माहिती असतील तर त्या आमच्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करा। मित्रांनो, तिसरी मिस्टेक म्हणजे ओव्हर एस्टिमेटिंग युअर पेमेंट कॅपॅसिटी। मित्रांनो, मला पर्सनली जर विचाराल तर होम लोन मधली सगळ्यात मोठी मिस्टेक कुठली, तर मी म्हणेन की ओव्हर एस्टिमेशन ऑफ युअर रीपेमेंट कॅपॅसिटी। रीपेमेंट करण्याची क्षमता ही दुसरं काही नसून तुम्ही तुमचा ईएमआय आरामात कसा भरू शकता हेच आहे। मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ही चूक नाही करणार। आफ्टर ऑल तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय म्हणजे काही सिक्रेट्स तुम्हाला माहित असली पाहिजेत। तुमच्या ईएमआयचा आउटफ्लो
तुमच्या उत्पन्नाच्या 30 ते 40% पेक्षा जास्त नसला पाहिजे। त्यामुळे जर तुम्ही दरमहा 60,000 रुपये कमवत असाल तर तुमचा EMI 24,000 पेक्षा जास्त नसला पाहिजे। मी दुसरी कंडिशन पण एक्सप्लेन करून सांगतो जिथं EMI च्या बाबतीत लोक भयंकर चुकी करतात। माझ्या मित्राबरोबर जे घडलं ते तुम्हाला सांगू इच्छितो। त्याचं मासिक उत्पन्न 50,000 रुपये इतकं होतं आणि त्यानं होम लोन घेतलं आणि त्याला 15,000 रुपयाचा EMI चालू होता। आता या सगळ्या गोष्टी मासिक उत्पन्नाच्या 30% आहेत जे परिपूर्ण होतं। मग आता तुम्ही म्हणाल की चूक काय झाली? त्यानं भविष्यातील घडामोडींना महत्त्व दिलंच नाही। म्हणजे ज्या वर्षी त्यानं घर घेतलं त्याच वर्षी त्याचं लग्न झालं आणि त्याच्या खर्चामध्ये लक्षणीय वाढ झाली, परंतु त्याचं उत्पन्न होतं ते तेवढंच राहिलं, ते अधिक वाढलंच नाही आणि त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट करणं थोडंसं कठीण गेलं। मित्रांनो, मी इथे एकच गोष्ट हायलाइट करण्याचा प्रयत्न करत आहे। तुमची लोन रिपेमेंटची जी कॅपॅसिटी आहे त्याचा अंदाज तुम्ही व्यवस्थितपणे लावला पाहिजे। जर तुम्ही 10, 20 किंवा 30 वर्षासाठी कर्ज घेत असाल तर या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे आणि त्या घटकांचा तुमच्या खर्चाच्या वाढीवर कसा परिणाम होईल हेही लक्षात घेतलं पाहिजे। तसेच त्या खर्चाचं मूल्यांकन तुम्हाला केलं पाहिजे। नक्कीच तुम्ही उत्पन्नातही वाढ करू शकता, पण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जर सुरक्षित राहायचं असेल तर उत्पन्नापेक्षा खर्चावर जास्त नियंत्रण पाहिजे किंवा त्याच्यावर जास्त आपल्याला लक्ष केंद्रित पाहिजे। आता तुम्ही विचाराल असे का? मला तर याचं एकच कारण दिसतं। याच्यामुळे माझ्या क्रेडिट स्कोरवर काहीही परिणाम होणार नाही आणि मला कुठलाही एक्स्ट्रा दंड भरावा लागणार नाही, कारण ही सगळी एक सायकल आहे। चौथी सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे नॉट रीडिंग ऑल द डॉक्युमेंट्स। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही होम लोन साठी अप्लाय करता आणि त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही बारकाईने वाचत नाही तर त्यावेळेला ती गोष्ट तुमच्यासाठी महागात पडू शकते। त्यामुळे होम लोन मध्ये जे काही करार आहेत त्याच्या बारीक मुद्द्यांवर लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तुम्ही ही गोष्ट जर अवॉइड केली किंवा याच्यावर लक्ष व्यवस्थित दिलं नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला धक्का बसू शकतो। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की कुठल्याही होम लोनच्या अर्जावर किंवा डिस्बर्समेंटवर सही करण्याच्या अगोदर किंवा कुठल्याही अर्जावर सही करण्याच्या अगोदर तुम्ही त्याचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या बारकाईने वाचून घ्या। तुम्ही व्याजदर, प्रीपेमेंट ऑप्शन्स, प्रोसेसिंग फी, लेट पेमेंट फी आणि फोरक्लोजर चार्जेस या गोष्टींबद्दल माहिती करून घ्या किंवा या प्रक्रियांशी संबंधित कलमे लक्षात ठेवा। जर तुम्हाला काही गोंधळ वाटला किंवा तुम्ही कन्फ्यूज झाला असेल, तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होत नसतील तर तुमचा जो कोण लेंडर आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या, कारण या सगळ्याशी संबंधित काही हिडन चार्ज असू शकतात जे आपल्याला माहिती नाहीये। माझा एक नातेवाईक आहे, त्याने जमीन विकून एक रकमी पैसे आल्यानंतर होम लोन प्री क्लोज करण्याचा निर्णय घेतलेला होता, जेणेकरून तो व्याजदरावर बचत करू शकेल। पण त्याच्या लोन मध्ये फोरक्लोजरला परवानगीच नाही हे ऐकून त्याला धक्का बसला। काही इतर लोन एग्रीमेंट मध्ये तुम्ही जेव्हा फोरक्लोज करायला जाता किंवा प्रीपेमेंट करायला जाता तेव्हा तुमच्याकडून जास्त फी आकारली जाते। तुम्ही अशा कुठल्या अवघड परिस्थितीत अडकू नये यासाठीच वाचणे खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे एग्रीमेंट जे आहे ते पूर्णपणे वाचून घ्या। मित्रांनो, पाचवी मिस्टेक आहे नॉट अक्युमुलेटिंग अन ॲडिक्वेट कॉर्पस। मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आधीच माहित असेल, जेव्हा तुम्ही लोन घ्यायला एखाद्या लेंडरकडे जाता तेव्हा तुमच्या प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 75 ते 90% अमाउंट तुम्हाला लोन म्हणून मिळते। मित्रांनो, जर तुम्ही खरेदी करत असलेले घर हे 60 लाख रुपयाचे आहे तर तुम्ही 45 ते 54 लाख पर्यंतच कर्ज घेऊ शकता। तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी उर्वरित रक्कम जी आहे ती डाऊन पेमेंट म्हणून तुम्हाला भरावी लागते। अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे ही डाऊन पेमेंटची रक्कम आहे का नाही, पुरेशी पडते आहे का नाही हे खात्री करणं खूप जास्त गरजेचं आहे। घर खरेदी करण्याचा निर्णय घेईपर्यंत तुमच्याकडे हा फंड जमा जर करायचा असेल तर लहान वयातच सुरुवात करा। लहान वयातच तुम्ही बचत आणि नियोजनाला जर सुरुवात केली तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही। सुरुवात करताना तुम्ही सेव्हिंग जी आहे ती कमी प्रमाणात सुरुवात करू शकता आणि जसं जसं तुमचं उत्पन्न वाढेल तसं तुम्ही तुमची सेव्हिंग वाढवू पण शकता। तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या कमीत कमी 10 ते 15% सेव्हिंग केली पाहिजे। हा पैसा तुमच्या दैनंदिन खर्चासाठी वापरला जाणार नाही याची खात्रीही एकदा करून घ्या आणि ही खात्री करण्यासाठी तुमच्या गरजेच्या नुसार आणि तुमच्या रिस्क टॉलरन्सच्या नुसार तुम्ही हा पैसा म्युच्युअल फंड, FD, ELSS, स्टॉक्स इत्यादी पर्यायांमध्ये गुंतवू शकता। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉर्पस तयार करण्यासाठी तुमच्या इमर्जन्सी सेव्हिंग मध्येच हात घातला पाहिजे किंवा त्याच्याशी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे असं नाहीये। जर तुम्ही तुमची इमर्जन्सी सेव्हिंग घराच्या कॉर्पससाठी वापरत असाल तर तो एक मोठा धोका आहे। या व्यतिरिक्त शक्य असल्यास एकूण कर्जाची रक्कम कमीत कमी किती होईल याचा विचार करा। जर तुम्हाला लोनची डील चांगल्या पद्धतीने मिळवायची असेल तर डाऊन पेमेंट जास्त भरण्याचा प्रयत्न करा, कारण
ही तुम्हाला कर्ज मिळवून देण्यातही मदत करू शकते. तर मित्रांनो, ह्या होत्या 5 मिस्टेक्स. याच्याशिवाय अजून एक बोनस मिस्टेक मी तुम्हाला सांगणार आहे जी वारंवार केली जाते. ती कुठली आहे तर नॉट टेकिंग इन्शुरन्स. मित्रांनो, दिवाळी संपली पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला बोनस मिळणार नाही, कारण मी तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉइंट इथे सांगणार आहे. मित्रांनो, समजा तुमच्यावर 25 लाख रुपयाचं होम लोन आहे आणि एक दुर्दैवी घटना घडलीच आणि तुम्ही राहिलेच नाही, तर इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की तुमचं कुटुंब EMI कसं भरणार. आणि जर EMI नाही भरला तर तुम्ही तुमच्या घरावरचा ताबा गमवू शकता. आणि असं जर झालं तर तुमचे कुटुंबीय राहतील कुठे. हे कठीण प्रश्न विचारणे टाळण्याची चूक लोक करतात आणि त्यांनी तसं केल्यावर त्याच्यावर उपाय म्हणून तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा असतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटांपासून जर वाचवायचे असेल तर इन्शुरन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इन्शुरन्स बाय करता तेव्हा होम लोनची लायबिलिटीची रक्कम किती आहे हे इन्क्लूड करून कव्हर घेण्याचा प्रयत्न करा. आता अजून एक बोनस मिस्टेक सांगणार आहे, कीप युअर टेन्युअर लो. मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही होम लोन घेता त्याचा टेन्युअर जेवढा मोठा असतो तेवढा त्याचा EMI लहान असतो आणि जर टेन्युअर लहान असेल तर त्याचा EMI मोठा असतो. आता छोट्या EMI साठी जाणं खूप मोहक वाटू शकतं, पण त्या बाबतीत असं आहे की तुम्ही एकूण खर्च जो आहे तो जास्त कराल आणि ही गोष्ट आपल्यासाठी एक प्रतिकूल डील तयार करते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम लाखांमध्ये होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरीकडे तुमच्या लोन प्रोव्हायडरकडे EMIचे काय ऑप्शन आहेत का हे तुम्ही तपासू शकता. मित्रांनो, जे लोक येणाऱ्या वर्षामध्ये त्यांचं उत्पन्न वाढण्याची अपेक्षा करत आहेत त्यांच्यासाठी स्टेप अप EMI हा चांगला पर्याय आहे. यामध्ये काय होतं की कर्जदार जो आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये कमी EMIचा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि जसं जसं टेन्युअर पुढे जाईल तसं तसं उत्पन्न वाढल्यानंतर EMIची अमाऊंट वाढवू शकतो. इथे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की तुमचं उत्पन्न इन्फ्लेशन रेटशी जुळतं मिळतं आहे. मित्रांनो, आय होप की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही होम लोन घेताना कुठल्या मिस्टेक टाळल्या पाहिजेत याची इन्फॉर्मेशन आता तुमच्याकडे आहे. आपण या मिस्टेक्स करणार नाही हे खात्री करून घेण्यासाठी आपण एक छोटासा रिकॅप बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलंही लोन किंवा होम लोन घेताना प्रॉपर रिसर्च करा. दुसरं म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर लक्षात ठेवा. तिसरं म्हणजे तुमची रीपेमेंटची कॅपॅसिटी काय आहे ही जाणून घ्या. चौथं म्हणजे ॲग्रीमेंटचे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थितपणे वाचून घ्या. पाचवं म्हणजे तुमच्या सेव्हिंगसाठी पुरेसा फंड तुमच्याकडे असला पाहिजे. सहावं म्हणजे होम लोनवर इन्शुरन्स घेण्याचा विचार करा. सातवं म्हणजे छोटा टेन्युअर सिलेक्ट करा आणि वेळ पडली तर स्टेप अप EMIचाही विचार करा. मित्रांनो, तुम्ही तुमचं होम लोन व्यवस्थितपणे निवडले आहे की नाही हे खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ एक चिटकोड आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर तुमचा एखादा मित्र किंवा रिलेटिव्ह घर खरेदीच्या प्रोसेसमधून जात असेल तर त्याच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. नेहमीप्रमाणे जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये विचारू शकता. शेवटी ग्रो मराठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पर्सनल फायनान्स बद्दल गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.